हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 3 भिन्न भिन्न जगत. आपण वेगवेगळ्या जगात राहतो का? आपल्या सगळ्यांचं एकमत का होत नाही? याचं कारण जगत कसं दिसतं हे आपल्या स्वभावावर अवलंबून आहे. आपल्या स्वभावाला आवेग असतो असं गीता सांगते. आपल्या उपजत स्वभावाच्या शक्तीमुळे जग त्या पद्धतीचं जाणवतं. हे सहज होतं. आपला दृष्टिकोन ही आपली उपजत प्रवृत्ती किंवा स्वभावाचा परिणाम. आपण त्याला कॉमन सेन्स समजतो. त्यामुळे युक्तिवाद कितीही योग्य असला तरी कोणी कोणाला पटवू शकत नाही. स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. A man convinced against his will is of the same opinion still. बेंजामिन फ्रँकलिन यांनी किती खरं सांगितलंय. So convenient a thing to be a reasonable creature, since it enables one to find or make a reason for everything one has a mind to do. इथे आपण प्रामाणिक मतभेदांवर पोहोचतो. यावर मतभेद स्वीकारण्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही. एकाला युद्धाची खुमखुमी येते, दुसरा शांततावादी आहे. कोण ठरवणार कोण योग्य कोण अयोग्य? निव्वळ दोघं एकमेकांना दुरून नमस्कार करू शकतात. जगात कॉम्प्लेक्सिटी उपजत असते. कदाचित तेच प्रगतीचं कारण असेल. आपण हे लक्षात ठेवायला हवं की आपली बुद्धी ही आपल्या प्रकृतीनुसार प्रगट होते. तर्क आपल्या स्वभावानुसार बनतो. तर्क स्वतंत्रपणे निष्कर्ष काढत नाही. आपला निष्कर्ष ठरल्यावर तर्क लढवून त्याच निष्कर्षावर येणं हे तर सोपंच आहे. लोकांना ठराविक डिझाईन्स आकर्षक का वाटतात? भरमसाठ अंगठा घालायला का आवडतं? भरपूर देवांचे फोटो भिंतीवर का टांगतात? किंवा अव्यवस्थित खोली का ठेवतात? स्वच्छ व नीटनेटकी खोली असणाऱ्यांचं कारण त्या माणसांची स्पष्ट विचारक्षमता. खोलीच्या गोंधळातून मनाचा गोंधळ दिसतो. त्यामुळेच पुष्कळदा टीनेजर्सच्या खोल्या अस्वच्छ आणि अव्यवस्थित आढळतात. प्रयोग करा. एखाद्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घ्या व त्यानुसार त्याची खोली कशी असेल याची कल्पना करा. नंतर कपाट, लिहिण्याचं टेबल प्रत्यक्ष तपासून बघा. पण जरा सावधगिरी बाळगा. मुली कदाचित विश्वास ठेवणार नाहीत की तुम्हाला त्यांच्या घरी भेट द्यायची आहे, ती निव्वळ त्यांची मानसिक अवस्था पडताळायला. जेव्हा एखादा स्वयंपूर्ण नसतो तेव्हा त्याला इतरांची मदत लागते. त्या बाबतीत मानवजात ही विशाल आणि प्रचंड सिक्वोया वृक्षासारखी आहे. या अवाढव्य वृक्षाची मुळं मातीत खोलवर जात नाहीत, तरी सुद्धा तो उंच उभा राहू शकतो. कारण त्या वृक्षाची मुळं एकमेकात गुंततात. त्यामुळेच
तो प्रचंड वाढू शकतो व ताठ उभा पण राहू शकतो. जेव्हा माणूस परिपूर्ण नसतो तेव्हा त्याला इतरांची मदत लागते. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांचे हात धरायला हवेत. संत तुकारामांनी सांगितलं आहे, एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. जेव्हा एखाद्याची मुळं मातीत खूप खोलवर जात असतील तर तो एकटा उभा राहू शकेल. हे समजून घेतल्यावर नेहमी उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. उदाहरणार्थ, माणसाला आध्यात्मिक मार्गावर गुरु आवश्यक आहे का? एखाद्याने समाजात राहायला पाहिजे का? लग्न करायची गरज आहे का? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच. ज्या प्रमाणात आपण स्वयंपूर्ण नाही त्या प्रमाणात आपल्याला इतरांची मदत लागेल. या मदतीची आवश्यकता असेल तर आपण ऋणी असायला हवं आणि त्याची कदर करायला हवी. जेव्हा परिपूर्णता नसते तेव्हा विनम्रता हा सद्गुण शिकायला आणि वाढवायला हवा. परिपूर्ण व्यक्ती स्वतः नम्र असतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी परस्पर साहचर्य दिसतं, जरी त्यांना त्याची गरज नसली तरी. ते त्या अद्भुत सौंदर्यापुढे आणि त्याच्या विशालतेपुढे नतमस्तक होतात.